100 मिलियन फार्मर. आता हे काय असायला पाहिजे तिथे थॉट प्रोसेस, त्याचा आपण विचार करूया. असे प्रश्न सॉल्व्ह करायला तिथे बरोबर यायला परत एकदा तो पहिला थंब रूल काय, स्पेस पाहिजे एक्स्ट्रा. तो कुठून येईल, बेसिकचे प्रश्न बरोबर आल्यानंतर. आता मला सांगा असे ऑप्शन यातले जे मी इलिमिनेट करू शकतो लॉजिकली, हे प्रिलिमचे प्रश्न सॉल्व्ह करण्याचं पहिले एक थंब रूल लक्षात घ्या. आयदर ऍब्सोल्युटली बरोबर आहे और ऍब्सोल्युटली चुकीचा आहे असा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा. असा कोणता आहे का की जो पूर्णपणे चुकीचा वाटतोय, कारण पूर्णपणे बरोबर तर आपल्याला यातला माहितच नाही. ओके, का बरं असं वाटतंय? का फिजिबल नाहीये? मग बाकीचे कंट्री काय एवढे ठेवतात 100 बिलियन, सॉरी नेट झिरो? 100% कुठे वापरलाय? नेट झिरो म्हणजे काय की इमिशन झिरो करायचं आहे का? नेट झिरोचा अर्थ आहे की जितकं इमिशन होते तेवढंच ऑफसेट झालं पाहिजे आणि ते झिरोवरती आलं पाहिजे. ते निगेटिव्ह मार्किंग सारखं आहे, मायनस मध्ये नाही जायला पाहिजे बस. आणखी दुसरा कोणाला काय वाटतं? असा ऑप्शन की जो तुम्हाला वाटतो इलिमिनेट करू शकतो. नाही कोणता? Digital platform fully integrated with service providers and built on the blockchain that lets buyers, sellers and third parties trade fertilizer quickly and securely. ओके, आणखी थोडं कन्व्हिन्स कर मला ते इलिमिनेट करायचं. अजून थोडा माझा हात अडखळतोय तो कट मारायला. म्हणजे तुझं एक ऍक्सेप्ट केलं मी की हा हे वर्ड थोडे वाटतात एक्स्ट्रीम, पण तरी सुद्धा ते एक्स्ट्रीम वर्ड वाला वगैरे थोडेसे स्कीम बंद करत चालली युपीएससी, त्याची भीती वाटते मला. मग काय करायचं? सी आत्तापासून तुम्ही ऍक्च्युअल आपण म्हणून फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मार्च पर्यंत ऍटलिस्ट तुम्ही आन्सर बरोबर काढताय चुकीचं काढताय हे मॅटर नाही करणार आहे. वेदर युअर थॉट प्रोसेस इज करेक्टली बरोबर डायरेक्शनने चालले की नाही हे जास्त मॅटर करेल. आपल्याला त्याच्यावरती फोकस करायचा. अल्टिमेटली प्रिलिमला ती थॉट प्रोसेस मॅटर करते, ती क्लिअर असेल तर असे प्रश्न बरोबर येतात. मी तुम्हाला दोन गोष्टी किंवा एक दोन गोष्टीचा आपण हिंट हे करण्याचा प्रयत्न करूया. एक असेल माझा तो म्हणजे कंटेम्पररी डिस्कोर्स, चर्चा काय चालली आहे, कंटेम्पररी प्रायोरिटीज, फोकस अँड चॅलेंजेस. सध्याच्या जगातले आव्हानं कोणती आहेत, प्राधान्यक्रम कोणते आहेत, कशावरती चर्चा होतीये याचा विचार करा आणि इलिमिनेट करण्याचा किंवा ऍड करण्याचा प्रयत्न करा. त्याने जो सांगितला तोच ऑप्शन, फर्टिलायझर्स. फर्टिलायझर्सच्या कंटेक्स्ट मध्ये इतकं मला फर्टिलायझर फार्मर पर्यंत पोहोचवणं हे चॅलेंज आहे का, प्रायोरिटी आहे का, कन्सर्न आहे का, की असा डिजिटल प्लॅटफॉर्म जो फर्टिलायझर काय करेल एक पोहोचेल, आहे का ती प्रायोरिटी? ऍझ्युम करूया आपण की हे नाहीये उत्तर, बरोबर. आता फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन वाचलेलं असतं आपण, एफपीओ. 100 मिलियन फार्मरनी एफपीओ बनवणार का? 100 मिलियन फार्मरची एफपीओला किती लागेल? 1000 लोक लागतील, 10,000 लोक लागतील. तिथं काय शब्द आहे? 100 मिलियन. सो आय कॅन इलिमिनेट दॅट.
येते लक्षात? आता राहिला ऑप्शन ए आणि बी. काय करायचं? इंटरनॅशनल अलायन्स अँड नेटवर्क ऑफ इंडिव्हिज्युअल्स अँड फार्मिंग ऑर्गनायझेशन्स interested in supporting and strengthening the development of organic animal husbandry. Focus is on organic animal husbandry and focus is on net zero. Read first and second option carefully and tell your answer. आता काय कोणता आन्सर असेल? Platform for accelerating the transition towards food and water system that are net zero, nature positive and that aims to increase farmer resilience. येते लक्षात? कोणता ऑप्शन बरोबर आहे? जस्ट फक्त ना मी काय केलं, थॉट प्रोसेस चेंज केली. सिंपल थॉट प्रोसेस ठेवली की प्रायोरिटी काय, फोकस काय, आलं लक्षात? सो आन्सर इज